अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर राज्यभर केलेल्या धाडींमध्ये अनेक धक्कादायक आणि गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतर आयुक्तांनी आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसाठी नियमावली अधिक कडक केली असून जर ज्या ठिकाणी अन्नपदार्थ बनवले जातात ते ठिकाण अत्यंत स्वच्छ आणि कोरडे असणे गरजेचे असून त्या ठिकाणी कसलेही घाण पाणी कचरा असता कामा नये। जर असे आढळून आल्यास त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना आता कमीत कमी 10 लाख रुपयापर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे। अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार राज्यातील सर्व खाद्यगृहांना नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले असून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स अथवा धाब्यांमधील किचन्स आणि अन्न साठवणुकीसाठी आता कडक मानके लागू करण्यात आली आहेत। याचबरोबर कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी देखील अनिवार्य करण्यात आली असून त्यांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच आता मेनू कार्डवर केवळ पदार्थांची नावे असून चालणार नाहीत, तर त्यामध्ये त्या पदार्थांची कॅलरीज, ॲलर्जन म्हणजे ॲलर्जी देणारे घटक आणि तो पदार्थ शाकाहारी की मांसाहारी याचे स्पष्ट चिन्ह असणे अनिवार्य करण्यात आले आहे। तसेच मुदतबाह्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाकडून काढण्यात आलेला परवाना ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे देखील बंधनकारक करण्यात आले। याचबरोबर तेलात तळण्यात येणाऱ्या पदार्थांसाठी एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे। वारंवार तेच तेल वापरल्यास अन्न प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येणार असून अनेक ठिकाणी वर्तमानपत्राच्या कागदावर गरम किंवा तेलकट पदार्थ दिले जातात। शाई आणि जड धातू अन्नात मिसळल्याने ते आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता वर्तमानपत्रात अन्न देण्यास देखील सक्त मनाई करण्यात आली असून कोणत्याही हॉटेल्स अथवा रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असताना कोणत्याही ग्राहकाला बाटलीबंद पाणी विकत घेण्यास ग्राहकाकडून हॉटेल चालक भाग पाडू शकणार नाहीत। तुकाराम मुंढे यांच्या या नव्या नियमावलीकडे दुर्लक्ष करणे आता हॉटेल व्यावसायिकांना महागात पडणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न आणि औषध प्रशासनाकडून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।